स्ट्राईक मार्कवरती सज्ज आहेत. मिस्टर वैभव आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येतोय. होते सामन्याला सुरुवात. रवी ऑन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. राईट मोठ विकेटचा मारा इथे पाहतोय. पंचांचे हात वरती वाईटच्या स्वरूपात इथे खातं इथे उघडलं जात आहे. तसं वैभवचं कुठे ना कुठे शॉर्ट सिलेक्शन होतं. ते नाखुश असतील त्या चेंडूवरती. चांगला चेंडू होता. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू स्विचटचा फटका फुल वसूल केला जातोय. चौकांच्या सह्याने धावसंख्या ज्या गतीने पुढे सरसवली जाते, काय कमालीचा स्ट्रोक. चेंडूला येऊ दिलं गेलं प्रहार केला जाते. धावसंख्या प्रस्तुत करून 5 या आकड्यावरती. तरी इथे कुठे कुठे नाखुश असेल. फुलटॉस चेंडू गेला आणि त्याचा टोल पुरेपूर वसूल केला या वैभव खेळाडूने. असं प्रति दर्जाचे खेळाडू वृत्ती आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहायला गेलं जातं सालगाव संघाचा एक स्टार खेळाडू त्या मैदानामध्ये दाखल. पुन्हा एकदा कोणत्या ट्रॅकवर सज्ज. धावसंख्या एकत्रित पोहोचली जाते 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटीने केला प्रहार. चेंडू बराच करा हवेत. उत्साह आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळतो. चूक करणार नाहीये. चेंडू परिपूर्ण केला जातोय. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. वैभव यांना पाठवलं जातोय बॅक टू बॅक डगआउट. चला नेक्स्ट फलंदाज पाठवायचा आहे. इथे पाहतोय मोठा झटका लागला जातोय सालगाव या संघाला. एकत्रित 12 चेंडूची इनिंग आहे. पाहतोय चेंडू झाले एकत्रित 2 आणि एक मोठा झटका लागला जातोय वैभव याच्या स्वरूपात. एकत्रित एक चौकार स्विच हिटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला होता. जगदीश आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज रवी यांचा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. अजूनही मॅच ऑन आहे असं सांगता येत नाही. शेवटपर्यंत सामना जातो. ज्याप्रमाणे आपण एक सामना पाहायला गेला. पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो एसटीच्या हातामध्ये. मॅच लिडिंग एज आणि इथे परतला जाईल फलंदाज जगदीश आउट. बॅक टू बॅक झटके लागले जात आहेत. कुठे ना कुठे संकटात संघ सापडतोय. या संकटातून सावराचं काम पुढच्या फलंदाजाला करावं लागेल. प्रशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हार्ड हिटर म्हणून सरगाव संघाकडनं एक चांगला खेळाडू आहे. युवा खेळाडू आहे. खेळाडू वृत्ती आहे त्याच्याकडे. त्याच प्रकारची खेळी करावी लागेल. परंतु तेवढंच एक अनुभव खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. रवी त्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजीचा भार त्याने सांभाळला गेलाय. फर्स्ट ओव्हर घेऊन आलाय. पहिलं षटक त्याने मार्गस्थ केलं जाते आणि एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. अचूक किंवा भेदक मारा वारंवार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट पिच चेंडू काय कमालचा स्ट्रोक. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ झळकावून दिला गेला गेला येतोय षटकार. प्रशांत नवाचा ब्रँडेड स्ट्रोक. म्हटलं होतच आहे त्याच्याकडे. गुणवत्ता आहे, गुणशैली आहे, गुण कौशल्य आहे. चटका या फटक्यामध्ये सर्व दिसून येते. प्रशांत पण पाहतोय ऑन फायर या चेंडूवरती. समोरील रवी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. आडव्या बॅटीने केला प्रहार केला. ताकदीचा वापर. चेंडू करतो हवाई सफर. काही कमांचा स्ट्रोक. मॅग्निफिसंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. येतो षटकार. दोन षटकार गेल्या सेट होऊन गेले तर या कमीतूनच पाहायला मिळतोय. त्याप्रमाणे ज्या गतीने ज्या प्रकारे फटके खेचले गेलेत. प्रशांत ऑन फायर. म्हटलं होतं ना संघ संकटात सापडला गेलाय. त्या संकटातून सावरण्याचं काम इथे करावं लागेल. म्हटलं जातं ना देवा मातीचा सोन्याचा. हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचं असते. तर इथे पाहतोय प्रशांत ऑन फायर. एकतरी तो 2 षटकार बॅक टू बॅक ज्याने लगावले गेलेत प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पुढचा चेंडू घेऊन येतोय. आडव्या पट्टीने हेलिकॉप्टर उडाला जातोय. चेंडू गॅप मध्ये सुनील चेंडूच्या मागे. चेंडूला फील्ड केलं जातंय. एक धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल का? यस डेफिनेटली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होते. षटकाची समाप्ती. एक षटकामागे धावसंख्या रंगली जाते एकत्रित 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड
याच कमालीचं कमबॅक प्रशांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 हार्ड हिटर परतले गेले, परंतु इथे थांबणार नाही. प्रशांत सुद्धा आपली जादू इथे कमाल तो दाखवणार आहे. एक इथे धावसंख्या पोहोचली गेले 18 या आकड्यावरती 18 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. 6 चेंडू 18 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू असतील. चला प्लीज काही करायचे आहे. उत्सव आपल्याला पाहायला मिळणार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले गेलेत. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे उत्सव. एक कलात्मक फटके त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. सेकंड इनिंग मध्ये ज्याप्रमाणे फर्स्ट इनिंग मध्ये एकत्रित 3 चेंडू मागे पूर्ण सामना फिनिश केला. तोच गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला गेला मिस्टर उत्सव. तो पाहतोय इथे प्रशांत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु उत्सव या बोटांची जादू आहे. एकच चांगलं गुणकौशल्य आहे त्यांच्याकडे. त्याच प्रकारचा क्रिकेटचा नजारा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. मागच्या चेंडू हलकासा स्लोवर पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू थोडासा फास्ट मध्ये पाहतोय. अनुभव आहे त्यांच्यामध्ये. एकत्रित ज्याप्रमाणे ते खेळतात त्याच प्रकारची हे त्यांच्यामधून पाहायला मिळते. चांगलं गुण कौशल्य आहे. चांगली गोलंदाजी आहे त्यांच्या हातामध्ये. मॅजिक फिंगर्स म्हणून सुद्धा त्यांना म्हटलं जातं. एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडू बराच काळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का, झेल पकडेल का, परंतु चेंडू पहा सरळ निघून जातोय लॉंग ऑनच्या डिक्यावरून. सलग सीमारेषा पार. एकही षटकार. धावसंख्या 6 धावेने पुढे सरसावली जाते. एकंदरीत पोहोचली जाते 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणायला हरकत नाहीये. युवा फलंदाज आहे, काय कमालीची फलंदाजी करतोय. चेंडू बीट झाला गेला, परंतु कव्हर करणं हे बरोबर येतंय त्याला. त्याचं एक कॅल्क्युलेशन क्रिकेट डोक्यात ठेवलं पाहिजे. पुढचा चेंडू इथे पहा कमबॅक पाहायला मिळतो उत्सव यांच्या माध्यमातून. थोडा खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्करची सांगता पाहायला मिळाली. चेंडू झाले एकंदरीत 4च. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. सफल झाले. फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केला जातोय का, यस डेफिनेटली सक्सेसफुल ठरतोय. काय पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. फायर काय कमालची दर्जेदार बॅटिंग. बॅक षटकार पाहायला मिळतोय. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा म्हटलं जातं. तू शेर तो मी सव्वा शेर. काय कमालीचा स्ट्रोक. अफलातून दर्जाची बॅटिंग. क्रिकेट बडा धमाका पाहायला मिळतोय. तो उत्सव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फर्स्ट इनिंग मध्ये शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. एक बाजूला उत्सव आहे, एक बाजूला प्रशांतची लढत आहे कम्मालीचा. ते पहा चेंडू हवेत. झेलची संधी आहे का, यस झेल थोडा मिस झाला जातोय, परंतु एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल काय, परंतु धावचीच्या स्वरूपात इथे बाद होतील. परंतु गुड बॅटिंग गुड क्वालिटी पाहायला मिळाली या खेळाडूच्या मार्फत. दोन्ही बाजूला एवढंच ताकदीचे खेळाडू आहेत. या बाजूला पाहायला गेलं वैभव पाहायला मिळाले. एक बाजूला प्रशांत पाहायला मिळाले, तर नक्कीच दुसऱ्या बाजूला सुद्धा आहेत. कल्पेश आहेत, उत्सव आहेत. अशा प्रकारचे मोठमोठे खेळाडू त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत. धावसंख्येवर नजर राखली गेली एकंदरीत पोहोचते 31 या आकड्यावरती. एकंदरीत 32 धावांचं टार्गेट या 12 चेंडू मागे दिलं जातंय. नेक्स्ट मॅच असेल. एक बाजूला लॉस टाकले येतील, तर दर्यावरती संघाने यायचं आहे आणि चिंचणी संघाने त्वरित आपल्याला समालोचन कक्षाकडे यायचं आहे. चिंचणी संघ, दर्यावरती संघ, चला दोन्ही संघाचा खेळाडू असतील, 12 असेल किंवा कप्तान असेल, त्वरित आपण या. इथे लॉट्स आखण्यात येत आहेत. आणि राणी शिगाव संघ जिथे कुठे असेल प्लीज त्यांनी सुद्धा या. या 6 इथे हजर आहे. असं सालगाव आणि दांडीपाडा संघाचा एक प्रतिनिधी असेल, नक्कीच खेळाडू असेल, प्लीज यायचा आहे. आपण लॉट्स सोडवतोय. लॉट्स बघण्यासाठी या. नक्कीच या संघातला जो विजय संघ ठरेल त्याचा सुद्धा कॉल असेल.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 फलंदाज पाठवायचे आहेत. कल्पेश आणि उत्सवाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं, ते चेंडू पुरवायचे आहेत आपण. चला दांडीपाडा संघाचा एकच खेळ आहे हा. तसं लॉट सोडवण्यात येणार आहेत आपल्याला. चला चिंचणी संघ, दर्यावर्ती संघ, तारापूर तारापूर नाही, माफ करा. एक राणी शिगावचा संघ इथे उपस्थित आहे. तसं लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील. तसं 12 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट आपल्याला इथे पाहायला मिळते. एक बाजूला आहे डीसीसी दांडीपाडा तर एक बाजूला साळगाव फायटर. तर दोन संघामध्ये टफ फाईट मॅच ज्याप्रमाणे प्रशांत म्हणजे वैभव खानसोडे असं मॅच होते ऑन एकंदरीत 12 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट या मैदानावरती पाहायला मिळते. असं टायमर होते स्टार्ट. इथे पाहता एकंदरीत 10 मिनिटं दिली जातील. या 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये मॅच संपूर्ण करणं हे खूप गरजेचं आहे. वैभव फर्स्ट चेंडू घेऊन येतो. टप्प्याचा चेंडू चौसा इथे पहा सरळ केलं एस टी ध्वस्त काय कमालीचा चेंडू काय कमालीची सुरुवात. गोलंदाज वैभव आपण पाहतोय सरळ एसटी उद्ध्वस्त मोठा झटका लागला जातो डीसीसी दांडीपाडा या संघाला. म्हटलं होतं ना दोन्ही बाजूला तेवढंच ताकदीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं मोठा झटका पहिली चांगली सुरुवात वैभव यांच्या माध्यमातून काही कमालीचा चेंडू आखला जातोय. तसं नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला असेल राणे शिगाव तर एक बाजूला दर्यावरती. या दोन संघांमध्ये थर्ड राऊंडचा सामना. आजच्या दिवसातला कोणता संघ क्वालिफाय होईल मग क्वालिफायचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. मग आजच्या दिवसात आपल्याला फायनलचा सामना सुद्धा पाहायला मिळेल. एकत्रित रुद्र लेवल कल्लारी चषक 2025 आपण पाहतोय. आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम आणि उत्तम दर्जाची क्वालिटी क्रिकेट आपण इथे पाहतोय. चांगली स्पर्धा आता आडव्या बॅटने खेळला जातोय. रंगाच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय. एक धावा संतुष्ट होतील. एक धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या रंगते एक या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता वैभव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परत तिथे पहा अजूनही मॅच ऑन आहे. एकंदरीत 32 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या एक या आकड्यावरती राखली गेली जाते. वैभव गोलंदाजी टॅकवर सज्ज. एकत्रित 2 चेंडू हाताळले गेले. पहिल्या चेंडूवर अंतिम दर्जाचा चेंडू परंतु दुसऱ्या चेंडूवर एक धाव. इथे पाहतोय कल्पेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. टॉस चेंडू पासून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बाहेर निघते. पंचाचा इशारा आला जातोय. लेग बॅचच्या स्वरूपात असं एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकने पुढे सरसावली जाते. 2 या आकड्यावरती. यस ज्याप्रमाणे घातकता आहे वैभवकडे, ज्याप्रमाणे नियंत्रण आहे, चांगलं टायमिंग आहे, चांगला टप्पा आहे. टप्पा आतापर्यंत पाहतोय. चांगली गोलंदाजी केली गेली परंतु तेवढ्याच ताकदीचे खेळाडू समोरच्या संघामध्ये सुद्धा आहेत. चांगलं कव्हर करण्याचा प्रयत्न तुमच्याकडे सुद्धा असणार. एक बाजूला रवी तर एक बाजूला कल्पेश रायटी लेफ्टचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. त्याचप्रमाणे फील्ड सजली जाईल. आणि पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज वैभव. टॉस चेंडू ताकदीचा केला वापर. चेंडू बराच काळ हवेत. प्रशांत चेंडू खाली पोहोचेल काही याच पोहोचलाय. अफलातून दर्जाचा झेल. चांगला टायमिंग चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय या युवा खेळाडूकडून. असं ज्याप्रमाणे सामन्याला पुढे आणलं गेलं प्रशांतच्या माध्यमातून तशाच प्रकारचा झेल इथे परिपूर्ण केला जातोय. तसं मोठा झटका पुन्हा एकदा डीसीसी दांडीपाडा या संघाला लागला जातोय रवी यांच्या स्वरूपात.
फलंदाज मिस्टर भौमिक आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लेट गेट लेग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहा, एक धावेने होते स्ट्राईक रोटेट, धावसंख्या एकने पुन्हा एकदा पुढे सरसावली जाईल, पोहोचते एकंदरीत 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी वैभव यांच्या माध्यमातून एकत्रित चेंडू झाले गेलेत 5. अजूनही उर्वरित एक शेवटचा चेंडू शिल्लक. ते पाहतो या वेगवान चेंडू, तेवढाच वेगवान उत्तर पाहायला मिळतं. स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या डोक्यावरून सर पाठवून दिलाय षटकारांसाठी. कल्पेश नावाचा ब्रँडन स्टोक येतो षटकार. धावसंख्या पोहोचते एकंदरीत 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज, एकंदरीत 32 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 23 धावा असं समीकरण या मैदानावरती. परंतु शांत बसले होते, परंतु कल्पेश पाहायला मिळाले. आक्रमकतेचा फटका या शेवटच्या चेंडूवर वैभव यांच्या गोलंदाजीवर आखला जातोय. धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली गेली. एकत्रित पुढचे 6 चेंडू मागे धावांची गरज आहे ती 23. प्रशांत लोवर फुल टॉस, चांगला क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेला पाहायला मिळतंय. आणि एक धावेत होते स्ट्राईक रोटेड. कल्पेश येत आहेत ऑन स्ट्राईक. एक घातक फलंदाज यस स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतो. चांगला कॉल किती पाहायला मिळतंय या भौमिक यांच्या माध्यमातून. प्रशांत आपण पाहतोय मागच्या इनिंगचा स्टार खेळाडू, परंतु इथे पहा गोलंदाजीचा हातभार तेवढाच लावेल का. पण पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली गेली आहे. पाहतोय पुन्हा एकदा कल्पेश सज्ज. टप्प्याचा चेंडू सरळ लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू टावर करतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे दुसऱ्या धावाचा कॉल असेल. इथे पहा आणि होतोय बाद. कल्पेश आज झाले गेले भाजीच्या स्वरूपात स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता. वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु क्रॉस झाले असतील आणि त्याच्यामध्ये कल्पेशांना परतावं लागेल. तसं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ज्याप्रमाणे लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल केला होता, सुरेख फेकी, अचूक फेकी पाहायला मिळाली. आणि तेवढंच लक्ष जे प्रशांत याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आजीच्या स्वरूपात कल्पेश परतले जातात. एक हार्ड हिटर डिफिसिट आणि बऱ्याच संघाचा नवीन फलंदाज मिस्टर विकी आपण पाहतोय. चेंडू झाला एकत्रित 2. अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. इथे पाहतो या फलंदाज भौमिक चेंडू बराच काळ हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का, अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, झेल परिपूर्ण केला जातोय. असं चांगली कॅचिंग, असं गोलंदाजाला फिल्डरची साथ मी वारंवार बोलतो हवी असते, त्याच प्रकारची साथ इथे मिळाली जाते. बॅक गडी होते बाद. कल्पेश धावचीच्या स्वरूपात बाद झाले गेले. भौमिक आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात बाद होते. नवीन फलंदाज मिस्टर ब्रिजेश. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज, असं समीकरण पाहायला मिळत आहे. असं डावकर फलंदाज आहे पाहायला मिळतोय. समोर प्रशांत, असं चांगली खेळी आतापर्यंत पाहतोय. ऑलराऊंडरची भूमिका असं पंचांकडे अपील केली जाते. या चेंडू देखून जाते, एकदम स्ट्राईक होते. रोटेट धावसंख्या इकडे पुन्हा पुढे सरसावली जाईल. 12 आकड्यावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. पहा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला डोलावला जातोय. चेंडूच्या मागे येते क्षेत्ररक्षक वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदम पुढे सरसावली जाते. एकत्रित 13 या आकड्यावरती पोहोचली जाईल. 13 रन्स कुठे ना कुठे पुरेपूर सामना जिंकताना पाहायला मिळतोय. सरगा फायटर्स या संघाकडे ज्याप्रमाणे प्रशांतने संख्या संकटातून सावरलं गेलं आपल्या संघाला, त्याच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत करतोय. चेंडू झाला एकंदरीत 5. शेवटचा चेंडू शिल्लक आपण पाहतोय प्रशांत यांचा.
शेवटचा चेंडू ते हलक्याशा त्याने खेळून काढला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन्स असेल सारगाव फायटर संघ. ज्याप्रमाणे खेळी दाखवली गेली, उत्तम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. प्रशांत याने कमबॅक करून दिलं गेलं, आपल्या संघाला विजय केलं जातंय. असं हरल्या संघाचं कौतुक असेल. नेक्स्ट सामना आपण पाहणार आहोत. एक बाजूला असेल राणी शिगा तर एक बाजूला दर्यावरती. या दोन संघामध्ये टॅग फाईट मॅच थर्ड राऊंडचा सामना आपण इथं पाहणार आहोत. दर्यावरती संघाने नाणेफेकाचं